तुम्ही कधी असा माणूस पाहिलाय का, जो खूप कमवतो, पण तरीही महिन्याच्या शेवटी ब्रोक असतो? आणि दुसरीकडे एक असा माणूस जो फारसा शो ऑफ करत नाही, पण शांतपणे वेल्थ बिल्ड करत असतो. का? असं का होतं? का काही लोक जास्त पैसा कमावूनही गरीब माइंडसेटमध्ये अडकून राहतात आणि काही लोक ॲव्हरेज इन्कम असून सुद्धा फायनान्शियली स्ट्रॉंग असतात? याचं उत्तर डिग्रीमध्ये नाही, मार्केट टिप्समध्येही नाही, स्टॉक टिप्समध्ये पण नाही. उत्तर आहे पैशामागचं मानसशास्त्र. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त पुस्तकाबद्दल, द सायकॉलॉजी ऑफ मनी. हे पुस्तक तुम्हाला शिकवतं पैसा कमावणं वेगळं आहे आणि पैसा टिकवणं, वाढवणं आणि शांतपणे जगणं वेगळं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या पुस्तकातील 10 लाईफ चेंजिंग लेसन्स, तेही सिंपल मराठी भाषेत. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचं पैशाकडे बघण्याचं नातं कायमचं बदलू शकतं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टॉक विथ पुस्तक, जिथे आपण जगातील सर्वोत्तम पुस्तकांमधील जीवन बदलणारे धडे सोप्या मराठीत समजून घेतो. आजचा विषय आहे मनी माइंडसेट आणि पर्सनल फायनान्स जगातील एक मास्टरपीस, द सायकोलॉजी ऑफ मनी. हे पुस्तक मॉर्गन हॉझल यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात स्टॉक मार्केट फॉर्म्युलाज नाहीत, क्विक रिच ट्रिक्स नाहीत, पण यामध्ये आहे पैसा कसा विचार करतो, लोक पैशाबाबत चुकीचे निर्णय का घेतात, वेल्थ आणि रिच यातील फरक काय आहे, आणि खरा फायनान्शियल पीस कसा मिळतो. आज आपण पाहणार आहोत या पुस्तकातील 10 पॉवरफुल लेसन्स, जे तुमचा पैसा, सेव्हिंग्ज, इन्व्हेस्टिंग, स्पेंडिंग आणि पूर्ण फायनान्शियल माइंडसेट बदलू शकतात. लेसन पहिला, बीइंग रिच आणि बीइंग वेल्दी वेगळं असतं. या पुस्तकाचा पहिला आणि सर्वात पॉवरफुल लेसन, रिच दिसणं आणि वेल्दी असणं वेगळं आहे. रिच म्हणजे काय? तर महागडी कार, ब्रँडेड कपडे, एक्सपेन्सिव्ह फोन आणि बाहेरून लक्झरियस. पण वेल्थ म्हणजे बँक बॅलन्स, इन्व्हेस्टमेंट्स, इमर्जन्सी फंड्स, फ्रीडम आणि पीस ऑफ माइंड. समजा 2 मित्र आहेत. पहिला मित्र आयफोन, बाईक EMI वर घेतो, एक्सपेन्सिव्ह लाईफस्टाईल जगतो, इंस्टाग्रामवर रिच दिसतो. पण दुसरा मित्र सिंपल फोन वापरतो, शो ऑफ करत नाही, SIP चालू आहे, साइड इन्कम बिल्ड करतो आणि शांतपणे पैसा साठवतो. लोकांना कोण रिच वाटेल? उत्तर आहे पहिला. पण फायनान्शियल स्ट्रॉंगर कोण आहे? तर दुसरा. रिच इज व्हॉट यू सी, वेल्थ इज व्हॉट यू डोंट सी. एक माणूस रोज ऑफिसला लक्झरी कारमध्ये जायचा. सगळे म्हणायचे, वा, किती सक्सेसफुल आहेत. दुसरा माणूस साध्या बाईकवर जायचा. कोणी लक्ष द्यायचं नाही. काही वर्षांनी समजलं, पहिल्या माणसाकडे भारी EMI, क्रेडिट कार्ड डेब्ट, नो सेव्हिंग्ज आणि स्ट्रेस आहे. तर दुसऱ्याकडे नो डेप्ट, एमर्जन्सी फंड, इन्व्हेस्टमेंट्स, छोटा साइड बिझनेस. लोकांनी पहिल्याला रिच समजलं, पण दुसरा वेल्दी होता. जे दिसतं ते नेहमी खरं नसतं. लेसन दुसरा, मनी ही मॅथची नाही तर बिहेवियरची गेम आहे. बहुतेक लोकांना वाटतं पैसा म्हणजे नंबर्स, पण मॉर्गन हॉसेल सांगतात पैसा हा मॅथ्सपेक्षा जास्त बिहेवियरचा विषय आहे. तुम्हाला 12% रिटर्न्स माहीत असला तरी जर तुम्ही पॅनिकमध्ये सेल केलं तर का उपयोग? तुम्ही SIP सुरू केली, मार्केट खाली गेलं. 2 रिॲक्शन्स. पहिला व्यक्ती घाबरतो, पैसे काढतो, नुकसान लॉक करतो. तर दुसरा व्यक्ती शांत राहतो, कंटिन्यू करतो, लॉंग टर्म विचार करतो. दोघांकडे माहिती सारखीच होती, पण बिहेवियर वेगळं होतं. फायनान्शियल सक्सेस इज इक्वल टू 20% ऑफ नॉलेज प्लस 80% ऑफ बिहेवियर. लेसन तिसरा, सेव्हिंग हा इन्कमपेक्षा हॅबिट आहे. लोक म्हणतात पगार वाढला की सेव्हिंग करेन, पण ट्रूथ काय? सेव्हिंग ही इन्कमची नाही, हॅबिटची गोष्ट आहे. 2 लोक आहेत. एक 25,000 कमवतो तर आणि 3,000 रुपये सेव्ह करतो. तर दुसरा 80,000 कमवतो पण काहीच सेव्ह करत नाही. 10 वर्षांनी फायनान्शियल स्ट्रॉंगर कोण? उत्तर आहे पहिला. कारण सेव्हिंगचं सिक्रेट मोठा पगार नाही, डिसिप्लिन आहे. लेसन चौथा,
फ्रीडम इज द बेस्ट थिंग मनी कॅन बाय. या पुस्तकातील एक लेजेंडरी लाईन, मनी गिव्स यू फ्रीडम. महागडी वस्तू नाही, फ्रीडम. फ्रीडम म्हणजे तुम्हाला नको असलेलं काम न करणं, इमर्जन्सी आली तर पॅनिक न होणं, वेळेवर कंट्रोल असणं आणि चुकीच्या लोकांवर डिपेंड न राहणं. जर तुमच्याकडे 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड असेल तर तुम्ही टॉक्झिक जॉब सोडू शकता, सडन खर्च हँडल करू शकता, शांतपणे डिसिजन घेऊ शकता. मनी बाईज ऑप्शन्स, ऑप्शन बाय पीस. लेसन 5. कंपाऊंडिंगला टाइम हवा असतो, टॅलेंट नाही. मॉर्गन होझेलचं पॉवरफुल लेसन, वेल्थ बिल्ड करण्याचं सिक्रेट म्हणजे कंपाऊंडिंग प्लस पेशन्स. 5,000 पर मंथ SIP 10 ते 15 वर्षे डिसिप्लिनने, हे बोरिंग वाटतं. पण हाच बोरिंग हॅबिट फ्युचरमध्ये पॉवरफुल बनतो. लोकांना एकाच रात्रीत श्रीमंत व्हायचं असतं, पण वेल्थ बहुतेक वेळा शांतपणे हळूहळू अननोटिस्ड बिल्ड होते. एका माणसाने झाड लावलं. पहिले 3 महिने काहीच फरक दिसला नाही. 6 महिने स्टील नथिंग स्पेशल. 1 वर्ष छोटंसं रोप. लोक हसायला लागले. पण 5 वर्षांनी तेच झाड सावली देत होतं. इन्व्हेस्टिंग पण तसंच आहे. पहिल्या वर्षी बोरिंग वाटतं, दुसऱ्या वर्षी बोरिंगच वाटतं, पण लॉंग टर्ममध्ये तेच कंपाऊंडिंग होऊन लाईफ बदलतं. लेसन 6. लक आणि रिस्क दोन्हीला रिस्पेक्ट करा. काही लोक सक्सेसफुल असतात म्हणून आपल्याला वाटतं हा जिनियस आहे. कधी कधी हो, पण नेहमी नाही. मॉर्गन होझेल सांगतात, सक्सेसमध्ये लक असतो, फेल्युअरमध्ये रिस्क असते. 2 बिझनेस सुरू झाले. एक व्हायरल झाला, दुसरा बंद पडला. याचा अर्थ एक स्मार्ट आणि दुसरा युजलेस असं नेहमी नसतं. टायमिंग, मार्केट, लक, पीपल, इकॉनॉमी सगळं रोल प्ले करतं. हा लेसन काय शिकवतो? हंबल राहा आणि दुसऱ्यांच्या रिझल्टवरून स्वतःला जज करू नका. लेसन 7. नेव्हर रिस्क व्हॉट यू नीड फॉर व्हॉट यू डोंट नीड. हा खूप इम्पॉर्टंट लेसन आहे. जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते कमी महत्त्वाच्या गोष्टीसाठी रिस्क करू नका. इमर्जन्सी फंड नाही, पण क्रिप्टोमध्ये फुल पैसा टाकला, किंवा घर खर्चाचे पैसे जलद प्रॉफिटसाठी रिस्की ट्रेडमध्ये टाकले. हा स्मार्ट नाही, ग्रीडमुळे गेम हरू नका. लेसन 8. नो वन इज क्रेझी, एव्हरीवन हॅज अ रिझन. मॉर्गन होझेल सांगतात, लोक फायनान्शियल डिसिजन्स वेडेपणाने घेत नाहीत, ते त्यांच्या अनुभवांनुसार घेतात. तुमच्या वडिलांना सेव्हिंग महत्त्वाची वाटते, तुम्हाला इन्व्हेस्टिंग. का? कारण त्यांचा काळ वेगळा होता, त्यांनी वेगळे स्ट्रगल्स पाहिलेत. हा लेसन आपल्याला शिकवतो, पैशाबाबत लोकांना जज करण्यापेक्षा त्यांचा बॅकग्राऊंड समजून घ्या. लेसन 9. इनफ कधी म्हणायचं ते शिका. हा पुस्तकातील डीप लेसन आहे. काही लोकांकडे खूप असतं, पण तरीही ते धावत राहतात. का? कारण कंपॅरिझन कधी संपतच नाही. तुम्ही 50,000 वर हॅपी होता, मग दुसरा 1,00,000 कमवतो, मग तुम्ही अनहॅपी होता, मग तो 2,00,000 कमवतो, मग तुम्ही पुन्हा अनहॅपी. ही रेस एंडलेस आहे. इनफ म्हणायला शिकलात तर पीस मिळते. लेसन 10. द गोल इज नॉट टू बी रिच, द गोल इज टू स्टे रिच अँड स्टे काम. हा पुस्तकाचा अंतिम धडा. पैसा कमावणं एक स्किल आहे, पण पैसा टिकवणं आणि शांत राहणं मोठं स्किल आहे. रिच होण्यासाठी रिस्क, हसल, स्पीड. तर रिच राहण्यासाठी डिसिप्लिन, पेशन्स, ह्युमॅलिटी, इमोशनल कंट्रोल लागतो. काही लोक अचानक पैसा कमवतात, पण शो ऑफ, रिस्की डिसिजन्स, इगो, बॅड हॅबिट्स यामुळे पैसा निघून जातो. मनी मेड फास्ट कॅन लिव्ह फास्ट. मनी मेड फास्ट कॅन लिव्ह फास्ट. मनी हँडल्ड वाईजली कॅन स्टे लॉंग. मित्रांनो, द सायकोलॉजी ऑफ मनी आपल्याला एक खूप मोठं सत्य शिकवतं. पैसा फक्त कमाईबद्दल नाही, तो विचार, भावना, डिसिप्लिन, पेशन्स आणि बिहेवियर बद्दल आहे. जर तुम्हाला खरंच फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर हे 5 रूल्स लक्षात ठेवा. रिच दिसण्यापेक्षा वेल्थ बिल्ड करा. सेव्हिंग्जला हॅबिट बनवा. कंपाऊंडिंगला वेळ द्या. फ्रीडमसाठी पैसे वापरा. इनफ
कधी म्हणायचं ते शिका. लक्षात ठेवा, पैसा कमावणं तुम्हाला लोकांसमोर मोठं दाखवू शकतं, पण पैसा समजून वापरणं तुम्हाला अजून मजबूत बनवतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमच्यासाठी वेल्थ म्हणजे काय. आणि अशाच पॉवरफुल मनी माइंडसेट बुक्स लेसन्ससाठी टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, पैसा कमावणं स्किल आहे, पण पैसा टिकवणं विजडम आहे. पुन्हा भेटूया नवीन पुस्तकाच्या नवीन पॉवरफुल लेसनसह फक्त टॉक विथ पुस्तकवर. धन्यवाद.